दरम्यान भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवारांचा उल्लेख मौलाना असा केलाय। त्यांच्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उत्तर दिलेले आहे। मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थान केले। भारतीय जनता पार्टीने आणि आरएसएसने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक हिंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय। पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे। मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।